नमस्कार. मी आज तुम्हाला फेसबुक पेज इंस्टाग्रामला कसं कनेक्ट करायचं ते शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पाहायचा आहे. ओके. सुरुवातीला आपल्याला इंस्टाग्रामवरती जायचं आहे. इंस्टाग्रामवरती गेल्याच्या नंतर खाली इथं कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटासा प्रोफाईल दिसत आहे माझा. तर त्याच्यावर क्लिक करायचे. ओके. आपलं हे होम पेज इंस्टाग्रामचं ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला आपल्याला जर पेज कनेक्ट करायचं असेल तर आपलं इन्स्टा आय डी प्रोफेशनल पाहिजे. ओके. तर ते प्रोफेशनल करण्यासाठी एडिट प्रोफाईलवर क्लिक करायचे. इथे खाली तुम्हाला ऑप्शन असतं स्विच प्रोफेशनल डॅशबोर्ड. त्याच्यावर क्लिक करून नेक्स्ट करून ते प्रोफेशनल करून घ्यायचं आहे. नेक्स्ट केलं की तुम्हाला ते ऑटोमॅटिक प्रोफेशनल होऊन जाईल. ओके. कारण की आपलं जर इन्स्टा आय डी प्रोफेशनल नसेल तर आपल्याला फेसबुक पेज कनेक्ट करण्यासाठी ऑप्शन येत नाही पेजचं. ओके. आता पेज कनेक्ट करूया आपण फेसबुकचं इंस्टाग्रामला. त्यासाठी पण आपल्याला एडिट प्रोफाईलवरच जावं लागतं. ओके. तर आता मी ऑलरेडी माझा इन्स्टा प्रोफेशनल असल्यामुळे मला पेजचा ऑप्शन आलेला आहे. ओके. इथे तुम्ही पाहू शकता पेजच्या समोर कनेक्ट और क्रिएट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू करायचं आहे. आता माझं आपल्याला कंटिन्यू केल्याच्या नंतर लॉग इन टू फेसबुक म्हणते. ओके. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. आता माझे 2-3 हे फेसबुक पेज आहेत, तर मला कोणतं तरी एक कनेक्ट करायचं आहे. ओके. तर मी काय करतो, हे जे काही दीपक नावाचं पेज आहे माझं, त्याला मी सिलेक्ट करतोय आणि ते कनेक्ट करतो इंस्टाग्रामला पेज फेसबुकचं. ओके. तर कनेक्टवर क्लिक केल्याच्या नंतर तर खाली तुम्ही इथे पाहू शकता एक नोटिफिकेशन येईल की आपलं इंस्टाग्रामला फेसबुक पेज कनेक्ट आलेला आहे. ओके. तर आपलं अशा प्रकारे फेसबुक पेज इंस्टाग्रामला कनेक्ट झालेला आहे. ओके. तर आपण चेक करूया. तुम्ही पाहू शकता पेजच्या समोर आधी कनेक्ट और क्रिएट म्हणत होतं. तर आता आपण कनेक्ट केल्यामुळे पेजच्या समोर माझं जे पेजचं नाव होतं दीपक ते दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपलं फेसबुक पेज इंस्टाग्रामला कनेक्ट झालेलं आहे. ओके. थँक यू.